वाशिममध्ये विजेच्या धक्क्यानं 3 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय। 3 शेतकऱ्यांचा या घटनेत मृत्यू झालाय। शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विजेचा धक्का बसला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। या मृत झालेल्यांमध्ये बाप, लेक आणि पुतण्याचा समावेश आहे। एकाच कुटुंबातील या तिघांना विजेच्या धक्क्यामुळे आपले प्राण गमवावे लागलेत। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावामध्ये ही घटना घडली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोले सध्या आपल्या सोबत आहेत। देवानंद, नेमकं काय घडलं, काय अधिक माहिती याविषयीची हाती येते? अमोल सर, पांगरी महादेव हे गाव आहे आणि या गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। 3 शेतकरी आज सकाळी फवारणीसाठी शेतात गेले होते। सोयाबीनची फवारणी सुरू होती, मात्र त्याच दरम्यान ते जे शेत आहे त्या शेताला विद्युत प्रवाह सुरू झाला होता। शेतामधला तिथे विद्युत पोल लावलेला होता आणि त्या पोल मधून जो प्रवाह आहे तो जमिनीमध्ये तिथे आला होता आणि त्यामुळे संपूर्ण जमिनीत विद्युत प्रवाह होता। जेव्हा हे शेतकरी शेतात गेले होते त्यावेळेस त्यांचा तिथे मृत्यू झाला। मात्र मृत्यू झाल्याची बाब कोणाच्याही लक्षात आली नव्हती। सायंकाळी उशिरापर्यंत ते दोघंही बापले घरी न आल्यामुळे त्यांचा जो पुतण्या आहे तो त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला होता। त्यांना शोधत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला आणि त्यात त्याचाही मृत्यू झालेला आहे। एकाच कुटुंबातील हे तिघही जण आहेत, बाप, लेक आणि त्यांचा पुतण्या, अशा तिघांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या पवार कुटुंबावरती फार मोठं संकट कोसळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे वाशिम जिल्ह्याची आणि यामुळे संपूर्ण वाशिम जिल्हा हा हादरून गेलेला आहे। सध्या वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात जाऊन फवारणी करत असतात आणि त्याच दरम्यान अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। अमोल सर, धन्यवाद देवानंद या सविस्तर माहितीबद्दल।